बायबल म्हणते की शेवटल्या दिवसात लोक गर्विष्ठ आणि सहजपणे रागावणारे असतील, ते फक्त स्वतःचा विचार करतील आणि त्यांना आपल्या शेजाऱ्यांवर कसे प्रेम करावे हे माहीत नसेल. परमेश्वर आपल्याला नेहमी या दुष्ट जगाप्रमाणे ना बनण्यास आणि स्वर्गातील गोष्टींवर आपले मन लावण्यास शिकवतात. संतानांना आपल्या मातापितासारखे झाले पाहिजे. तुम्ही सर्व परमेश्वराचे प्रेम प्राप्त करत आहात, ज्यांनी तुम्हाला आपल्या पवित्र बलिदानाच्या माध्यमातून वाचवले आहे. म्हणून त्यांच्या संतानांच्या रूपात तुम्ही परमेश्वराचा दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि आपल्या चांगल्या कार्याद्वारे परमेश्वराचे गौरव केले पाहिजे. परमेश्वर पापाने भरलेल्या तुमच्या अपरिष्कृत स्वभावाला चांगल्या स्वभावामध्ये बदलत आहे. परमेश्वर वाईटाला चांगल्यापासून वेगळे करतात, जसे दाखल्यामध्ये म्हटले आहे की ते जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. परमेश्वर कोणालाही स्वर्गात घेऊन जात नाही, ते फक्त त्यांना तेथे घेऊन जातात जे दयाळू आहेत आणि ज्यांचा स्वभाव सुंदर आहे, जे इतरांना स्वतःपेक्षा उत्तम समजतात आणि जे परमेश्वराच्या वचनांचे पालन करतात. परमेश्वराचे वचन तुमच्यासाठी आत्मा व जीवन आहे आणि हे तुमच्यासाठी स्वर्गाचे वैभव आहे. परमेश्वराच्या वचनाजवळ असणे परमेश्वराजवळ असणे आहे. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या चांगल्या वचनांना ऐकता आणि त्यांना सरावात आणता, तेव्हा तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि स्वर्गाच्या सुंदर राज्यात सर्वकाळासाठी परमेश्वरासोबत राहाल. पिताने आपल्याला शिकवले की जर आपण आपल्या शेजाऱ्यावर आपल्याप्रमाणे प्रीती केली तर आपण सर्वकाळ जगणार. आपण आपल्या सभोवतालच्या लोकांच्या भावनांना नाही दुखावले पाहिजे. त्याऐवजी आपण त्यांना आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा ते अडचणींचा सामना करतात तेव्हा त्यांचे सांत्वन केले पाहिजे आणि जेव्हा सर्व काही चांगले असेल तेव्हा त्यांची प्रशंसा केली पाहिजे. हाच आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करण्याचा मार्ग नाही का? या आपण दुखावणारे शब्द ना बोलता किंवा सहजपणे ना रागवता लोकांचा राग शांत करणाऱ्या चांगल्या शब्दांचा वापर करूया. आत्म्यांना वाचविण्यासाठी आपण अनेक चांगले कार्य केले पाहिजे. लोक तुमच्या चांगल्या कार्याला पाहून सत्य ऐकतील आणि तुम्ही प्रचाराचे फळ उत्पन्न करू शकता. परमेश्वर म्हणतात, सैतानाविरुद्ध उभे राहा. आपल्या भाऊ आणि बहिणींवर प्रेम करा, ज्यांना तुम्ही शत्रूंसारखे मानता. प्रेम करणे क्षमा करणे आहे. जेव्हा तुम्ही आपल्या भाऊ आणि बहिणींना क्षमा कराल, तेव्हा परमेश्वर तुम्हाला क्षमा करतील आणि तुम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जातील. जर तुम्ही इतरांचा न्याय ना करता त्यांना क्षमा कराल, तर परमेश्वर तुमच्या पापांचा न्याय करणार नाही आणि ते तुम्हाला त्या मापाने दाबून दाबून आणि हलवून हलवून खूप जास्त आशीर्वाद देतील. जेव्हा मुलं काही चांगले करतात जे त्यांच्या मातापिताला आवडते, तेव्हा मातापिता त्यांना ते देत नाहीत का, जे त्यांना सर्वात जास्त आवडते? जर तुम्ही परमेश्वराचे विपुल आशीर्वाद प्राप्त करू इच्छिता तर तुम्ही चांगली संतान झाले पाहिजे. परमेश्वर जे आत्मिक कुंभार आहेत, आपल्याला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी चांगले पात्र बनवत आहेत. स्वर्गात जाण्यासाठी आपण चांगले पात्र बनले पाहिजे. जे लोक परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याचा आणि त्यांच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करतात, ते नव्याने जन्म घेऊन सुंदर आणि कोमल हृदयासाठी प्राप्त करतील. जेव्हा परमेश्वर म्हणतात एकमेकांना क्षमा करा, तेव्हा क्षमा करा आणि जेव्हा परमेश्वर म्हणतात एक चांगला व्यक्ती बना, तर एक चांगला व्यक्ती बना. ज्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला घडवत आहे, त्याप्रमाणे जर तुम्ही परमेश्वराच्या आज्ञेचे पालन कराल तर तुम्ही स्वर्गामध्ये एक भव्य स्वागत प्राप्त कराल. जेव्हा तुम्ही पाप्यांचे नेतृत्व पश्चात्तापाकडे करता आणि त्यांना स्वर्गात घेऊन जाता, तेव्हा परमेश्वर सर्वात जास्त प्रसन्न होतात. या आपण त्या मरणाऱ्या आत्म्यांना पश्चात्तापाकडे घेऊन जाऊया, त्यांना नीतिमानांमध्ये बदलूया आणि त्यांना पितासाठी भेट
म्हणून स्वर्गात घेऊन जाऊया. जे त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या वचनांचे पालन करतात, परमेश्वर त्या लोकांना पुष्कळ फळ उत्पन्न करण्याची परवानगी देतात. जेव्हा तुम्ही चांगले आणि सुंदर बनता आणि एक होता, तेव्हा परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद आणि सार्वकालिक जीवन देतात. या आपण प्रेमाच्या माध्यमातून एक होऊया. आता लोक भयभीत आणि चिंताग्रस्त आहेत. या आपण त्यांना सियोनमध्ये नेऊन प्रेमाचे चांगले कार्य करूया, म्हणजे ते नाशापासून वाचतील आणि सार्वकालिक जीवन मिळवतील. हा विश्वास करून की परमेश्वराचे वचन जीवन आहे, कृपया त्यांना सरावात आणा. मला आशा आहे की तुम्ही चांगली संतान बनाल, ज्यांना परमेश्वराच्या पात्रामध्ये ठेवले जाऊ शकते, म्हणजे तुम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकाल आणि तुमची नावे स्वर्गामध्ये सर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकू शकतील.